आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की कशी करायची हे बघणार आहोत। चिक्की ही कडक होते आणि चावायला सुद्धा भारी जाते, पण आज आपण चिक्की कडक न होता मस्त खुसखुशीत प्लस कुरकुरीत अशी चिक्की करणार आहोत। अगदी लहान मुलांपासून म्हातारे लोक सुद्धा ही चिक्की अगदी आरामात खाऊ शकतात आणि कुठलाही स्पेशल असा चिक्कीचा गुळ न वापरता नेहमीच्या गुळामध्येच आज आपण ही चिक्की करणार आहोत। इथे तुम्ही ही चिक्की बघू शकता, मस्त खुसखुशीत होते आणि कुरकुरीत सुद्धा होते आणि चावायला तर अजिबात भारी जात नाही। चला तर मग तिळाची चिक्की बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला तीळ लागणार आहे। इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे, तुम्ही कुठले पण पॉलिश तीळ सुद्धा घेऊ शकतात। सर्वात आधी आपल्याला तीळ मोजून घ्यायचे आहे, तर मी इथे मेजरिंग कपच्या मदतीने 1 कप तीळ घेतलेले आहेत। तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने तीळ मोजून घेऊ शकता। आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत, तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। मध्यम आचेवरती कढई हलकीशी गरम झाल्यानंतर घेतलेले 1 कप तीळ टाकायचे आणि मध्यम आचेवरती तीळ मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवरती जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ आपले मस्त भाजून होतात। तीळ भाजून झाले की ती असे उडायला लागतात। तीळ असे उडायला लागले की समजून जायची मस्त खमंग असे भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि भाजलेले हे तीळ आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्ण थंड करून घेऊ। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये तीळ पूर्ण थंड होतात। थोड्या वेळासाठी हे तीळ आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत। नंतर आपल्याला पोळपाट घ्यायचा आहे। पोळपाटावरती 1 चमचा तूप टाकायचं आणि पूर्ण पोळपाट आणि लाटण्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। इथे तूप घेताना शक्यतो घट्ट तुपाचा वापर करायचा, म्हणजे चिक्की अगदी सहज पोळपाटापासून वेगळी होते आणि पोळपाटाला चिकटत नाही। तुम्हाला पोळपाटावरती चिक्की सेट करायची नसेल तर ताटाच्या उलट्या बाजूला सुद्धा सेट करून घेऊ शकता किंवा बटर पेपरचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता। तूप लावून घेतलेलं पोळपाट आणि लाटणं सुद्धा बाजूला ठेवायचं आहे। आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे, तर इथे गुळ सुद्धा आपल्याला मोजूनच घ्यावा लागेल। आपण 1 कप तीळ घेतलेले आहेत, तर 1 कप तिळासाठी आपल्याला 1 कप गुळ आणि पाव कप गुळ एवढं लागणार आहे, म्हणजे तिळापेक्षा गुळ आपल्याला जास्तच वापरावा लागेल। इथे मी 1 कप आणि पाव कप गुळ मोजून घेतलेला आहे। आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे, तर गॅसवरती सर्वात कमी आचेवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये मोजून घेतलेला 1 कप आणि पाव कप एवढा गुळ टाकायचा आहे आणि सर्वात कमी आचेवरती चमच्याने एकसारखं ढवळून आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। फक्त गुळाचा पाक करत असताना यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही। पाणी जर वापरलं तर पाक करायला खूप जास्त वेळ लागतो। इथे तुम्ही बघू शकता की 1-1.5 मिनिटांमध्येच गुळ पूर्ण वितळलेला आहे। आता आपण पाक चेक करून घेऊ। पाक झाला की नाही हे बघण्यासाठी थंड पाण्यामध्ये गुळाचे 2-3 थेंब टाकायचे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचा असा गोळा करून बघायचा। इथे तुम्ही बघू शकता की याचा गोळा तर होत आहे, पण दाबल्यानंतर तो लगेच दबत आहे। याचा अर्थ पाक अजून आपला पूर्ण तयार झालेला नाही। हा गोळा यामध्ये टाकायचा आणि परत 1 ते 1.5 मिनिट आपण पाक सर्वात कमी आचेवरती शिजवून घेणार आहोत। परत 1.5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की या पाकावरती असा फेस आलेला आहे, थोडेसे बुडबुडे आलेले आहेत। तर आपण परत एकदा पाक चेक करून घेऊ। परत तुम्ही इथे बघू शकता की पाकाची गोळी दाबल्यानंतर दबत आहे आणि ओढला सुद्धा जात आहे। तर इथे आपला पाक अजून पूर्ण शिजलेला नाही, तर परत 2 मिनिट मी याला मस्त शिजवून घेतलेला आहे। इथे जवळपास गुळ कढईमध्ये टाकल्यापासून 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। आता परत एकदा मी तिसऱ्यांदा पाक चेक करून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता की पाकाचा गोळा तयार झालेला नाही आणि पाक पूर्ण तयार झाला की त्याचा असा आवाज येतो। पण आज आपण चिक्की कडक न करता थोडीशी खुसखुशीत करणार असल्यामुळे पाक आपला इथे असा कडक तर हवा आहे, पण खूप जास्त दाबल्यानंतर तो हलकासा दबला गेला पाहिजे। अगदी हलकासा दबत असेल ना तरच आपली चिक्की मस्त खुसखुशीत होते आणि कुरकुरीत सुद्धा होते। आता गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड करून घेतलेले यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि लगेचच याला गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। पाक तयार झाल्यानंतरची पुढची प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे। तीळ आणि गुळाचं हे मिश्रण आपल्याला तूप लावून घेतलेल्या पोळपाटावरती पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या मदतीने पूर्ण पोळपाटावरती याला पसरवून घ्यायचं। तिळाची चिक्की ही पातळच असते, त्यामुळे पातळ अशी पोळी आपल्याला या मिश्रणाची लाटून घ्यायची आहे आणि गरम गरम असतानाच याची पोळी लाटून होते। थंड झाल्यानंतर आहे त्या आकारामध्ये ही पूर्ण सेट होते। इथे पातळ अशी माझी पोळी लाटून झालेली आहे। ही तीळ गुळाची पोळी आपल्याला फक्त 10 ते 15 सेकंद थोडीशी थंड करून घ्यायची आहे। अगदी हलकसच थंड झाल्यानंतर आपल्याला याला वड्यांचा आकार द्यायचा आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याला आकार देऊ शकत नाही, त्यामुळे चाकूच्या मदतीने आताच याला थोडंसं कट करून घ्यायचं, म्हणजे थंड झाल्यानंतर मस्त याच्या वड्या पडतात। इथे तीळ आणि गुळाचं हे मिश्रण अजून पण बऱ्यापैकी गरम आहे। याला मी चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कुठला पण आकार देऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता की मिश्रण अजून बऱ्यापैकी गरम आहे, तरी सुद्धा पोळपाटापासून अगदी सहज वेगळं होत आहे आणि वड्या सुद्धा अगदी आरामात याच्या पडलेल्या आहेत। आता ही चिक्की आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत।
अगदी अर्ध्या तासामध्ये हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि याच्या वड्या सुद्धा म्हणजे चिक्की सुद्धा तुम्ही बघू शकता की मस्त वेगवेगळी होत आहे आणि परफेक्ट असा याला चौकोन आयताकृती आकार आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत ह्या चिक्क्या तयार होतात। दिसायला सुद्धा खूप अप्रतिम झालेल्या आहेत आणि चवीला सुद्धा तितक्याच जबरदस्त होतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहेत। इथे मी तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता की खूप जास्त जोर न लावता अगदी सहज ही चिक्की तुटत आहे। मग या मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाची अशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत चिक्की घरी नक्की करून बघा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा।